चला 50 शो मॅच आहे. अण्णा गावडे 40+ नंतर 50+ आणि 50+ची ही प्रेक्षणीय मॅच आहे, शो मॅच आहे. अगदी आजचा दिवस जर बघितला तर पावसाने अगदी जोरदार अशी हजेरी सकाळपासून लावलेली आहे आणि जोराने पाऊस या मैदानावर तयार झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर आज मजा येणार आहे. अण्णा गावडे या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी विरुद्ध संघ कुठली टीम आहे ती रसायनी पातालगंगा 50+. अण्णा गावडे यांचा रायगड संघ आणि त्यांच्या विरुद्ध पनवेल 50+ असा हा संघ. सलामीला सोनिया गायकवाड आणि किशोर कडू असे हे दोन सलामीचे विस्फोटक असे फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. किशोर कडू सोनारी आणि सोन्या गायकवाड पारगाव असे हे दोन दिग्गज फलंदाज. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये पण कांती उलवेकर आहे आणि नंदू आहे. नंदूने तर काल अगदी 1 नंबर त्याने आणि प्रीतम पाटील पडगे श्याम पाटील आणि आयोजकाने विनंती केली की जरा कॉमेंट्री करण्यासाठी तुम्ही जर आलात तर तुमची तेवढी सेवा ही या 40+च्या आयोजनामध्ये मिळेल आणि खरंच आम्ही तुमचा आभार मानू. प्रीतम पाटील पडगे पप्या. चला सलामीचा गोलंदाज सर्वप्रथम आलेला आहे बॉलिंग करण्यासाठी. नाव काय गोलंदाज? शशी हा गोलंदाज आलेला आहे. काल नंदू याने खूप छान बॅटिंग केली शेवटच्या मॅच मध्ये आणि त्यांच्या संघाला विजय मिळवून दिला. तो देखील या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आहे आणि प्रीतम पाटील यांची सेवा मिळणारच आहे. अरे ये बघा मी कंटिन्यू करणार आहेत का? तर प्रीतम पाटील यांचा इथं स्वागत होत आहे. त्यांचं इथं मंचावरती आगमन होत आहे आणि आम्ही त्यांचं इथं स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. हो यावेळेला सोन्यासाठी पहिला चेंडू आणि चेंडू अडवल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धावफलकावरती. आता स्ट्राईकला किशोर कडू 50+, 50+ पावसाळी स्पर्धा बघा. 50 सज्जन नवाले पण या मॅच मध्ये खेळणार आहेत बघा. 50ची स्पर्धा म्हटल्यानंतर पावसाळी कधी भूतो ना भविष्य झाली नव्हती पावसाळी आणि जे खेळाडू खेळतात त्यांच्या लाईफ मध्ये त्यांच्या आयुष्यामधली पावसाळी मला वाटते ही स्पर्धा खेळताना त्यांना एक वेगळाच अनुभव येणार आहे. कारण आपण एवढे वर्ष उन्हाळी क्रिकेट खेळलो. MRI बॉलवरती 50+चे सर्व खेळाडू खेळलेले आहेत पण आज सर्व ठिकाणी क्रिकेटचा एवढा ग्रेस चालू आहे. सर्वत्र यंग खेळाडू 40+ खेळाडू आज रबर बॉल क्रिकेट खेळतात. तर मग 50+ खेळाडूंनी पण ठरवलं की चला आपण पण एक मॅच खेळून बघूया शो मॅच. त्याने त्यांना देखील एक चांगला अनुभव येऊ शकतो रबर क्रिकेटचा आणि तोच प्रयत्न सुरू आहे. हो यावेळेला किशोरसाठी अगदी सन्मान दिलं आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 2. ही 50+ची दुसरी मॅच आहे. आम्हाला सागर सांगतात गोराईला पण 50+ची मॅच आहे. गोराईला खूप मोठं आयोजन होतं भंडारी सरांचं आणि त्यानंतर हे दुसरं 50+ची मॅच आहे आणि गोलंदाज खूप छान गोलंदाजी करतोय शशी. राईट आर्म राऊंड द विकेट. हो यावेळेला सोन्या गायकवाडसाठी आणि हा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. ओ तिकडे खेळाडू पडलेला आहे. थोडासा मी म्हणेन काळजीपूर्वक क्षेत्ररक्षण करायचं आहे. 50+ आपली शो मॅच आहे. जास्त रिस्क घेऊ नका. 6 धावा धावफलकावर. जीवन गावंड आणि द्वारकानाथ चोरगे बेलवली या दोन्ही पंचांनी जवळजवळ 5 दिवस खूप छान अशी पंचगिरी केलेली आहे. त्यांची सेवा मिळाली आहे आणि अगदी मी म्हणेन उत्तम दर्जाचं त्यांनी पंचांची कामगिरी या पावसाळी मान्सून ब्लास्ट 40+ स्पर्धेमध्ये केलेली आहे. चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे अण्णा गावडेनं चेंडू चकवतोय मात्र चेंडूवरती फक्त एक बॅटच्या स्वरूपात धाव आलेले. बॅटकट आहे. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे जात आहे. 7 धावा धावफलकावर. आमच्या सोबत उमेश चिंचपाड अगदी उत्तम असे गुणलेखक
अगदी स्वच्छ असं त्याचं स्कोरिंग, ज्या प्रकारे आपण एक म्हणाल चंद्रगुप्त मौर्य एक मूवी मध्ये आपण जर बघितलं तर त्यांच्या सोबत जो त्यांचा स्कोरर गुणलेखक जो ठेवला होता धावा त्यांचा आडाखडा लिहिण्यासाठी, आता आपल्या धावा आहेत पण त्यांचा इतिहासाचा जो आडाखडा लिहिण्यासाठी त्यांनी जो एक माणूस ठेवला होता अगदी स्वच्छ तसा असा उमेश गुणलेखन एकदम स्वच्छ आहे, सुंदर आहे आणि त्याची आम्ही प्रशंसा करत आहोत. आणि सागर गायकवाड सागर पाटील पारगाव याला विसरून जमणार नाही, कारण त्यांनी 5 दिवस सागरने जी कॉमेंट्री केली आणि त्यांनी संपूर्ण मैदानावरती सर्वांना जी सेवा दिली आहे त्या सागर पाटीलचं देखील आम्ही आभार मानत आहोत. आणि षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापलकावर फक्त 9 धावा. 9 धावा आता रसायनीवरून अण्णा गावडेचा संघ त्यांनी घेऊन आलेले आहेत. बघा 50+ खेळाडूंना जर पाणी वगैरे पिण्यासाठी लागला तर आपण इशारा द्यायचा आहे. तुमची सर्व व्यवस्था इथून केली जाणार आहे. या स्पर्धा पाहण्यासाठी आमचे मसाळा श्रीवर्धन असोसिएशन मधील मसाळा कमिटीचे अध्यक्ष आसिफ दौनाक आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी आलाय. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतोय. आसिफ दौनाक आणि त्याचे मित्र. बघा मसल्यावरून इथं लोक बघण्यासाठी आलेले, किती स्पर्धेचा ग्रेस आहे. तर मी त्या पाहुण्यांना नानांनी जो अनाउन्समेंट केली, जे पाहुणे मान्यवर आहेत की त्याने कृपया आपण या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी ही विनंती. आणि हा फुल टॉस चेंडू सोन्या गायकवाड साठी आणि तो सोडणार नाही. डेप बॅकवर्डच्या वरून हा मोठा षटकार. 6 धावा आणि गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. सोन्या गायकवाड अगदी कसलेला खेळाडू आहे, मुरलेला फलंदाज आहे. त्याच्यासाठी तुम्ही असे फुलटॉस जर चेंडू टाकाल तर त्यांची अवस्था हीच करणार. अशोक राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हो, यावेळेला बॅटची एज आणि यावेळेला चेंडू जातोय फाईन लेग कडे. क्षेत्ररक्षक आहे अण्णा गावडे स्वतः संगणक तिथं चेंडू उचलतोय. तत्पूर्वी चेंडूवरती फक्त 1 धावाने एका धावेने 16 धावा धावफलकावरती. तर किशोर कडू स्ट्राइक वरती लेफ्टी फलंदाज. तर धावसंख्या धापलकावर 19. या वेळेला अगदी हलक्या हाताने चेंडू विकेट किपर कडेच गेलेला आहे. जागेवरतीच खेळलाय सोन्या आणि एका धावेने आता 20 धावा धापलकावरती. बॅटकट पंच द्वारकानाथ चोरगे यांचा इशारा आला की बॅटला लागून ब्रश होऊन हा चेंडू गेला. 1 धाव. रविवार पासून ही स्पर्धा सुरू आहे आणि आज गुरुवार आलेला आहे. 10 तारखेला ही स्पर्धा सुरू झाली. बऱ्याच 16 संघांनी पार्टिसिपेट केलं. 16 मधून 12 संघ बाहेर झाले. 4 संघांनी शेवटी मजल मारली आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये एक सामना झाला आहे. मला वाटतं मेडिटेक संघ फायनल मध्ये डायरेक्ट गेलेला आहे आणि अजून एक आमची सेमीफायनल बाकी आहे आणि ही मध्ये आता एक प्रेक्षणीय लढत अशी शो मॅच आपण बघू शकता. खेळून गेलेला आहे मेडिटेक. खूप छान परफॉर्मन्स नाना दिवेकर यांचा संघ. मेडिटेक या संघाने काय उत्तम गोलंदाजी, त्यानंतर त्यांनी नयन पांचाल यांनी बॅटिंग, कांती उलवेकर खूप सुंदर त्यांनी खेळ आजच्या दिवसामध्ये दाखवलं आणि त्यांना पुढच्या फेरीमध्ये वाटचाल मिळाली. पावसाचा खूप चांगला बेनिफिट त्या संघाला मिळाला कारण त्या सकाळच्या सत्रामध्ये एवढी जोरात पाऊस, विकेट ओली होती, त्यामुळे कदाचित केतन मेहरचा संघ पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. मात्र तदनंतर त्यांचा संघ विकेटची लाईन लागली आणि मग पूर्णपणे तो बॅकफुट वरती गेला आणि अशा प्रकारे ती मॅच त्यांना गमवावी लागली. आणि धावसंख्या आता 2 षटक संपल्यानंतर 23 झालेली आहे.
आणि आता पुढच्या कॉमेंट्रीसाठी प्रीतम पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आता त्यांची सेवा द्यायची आहे. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या मान्सून धमाक्यामध्ये आपण पाहतोय ही शो मॅच 50+ साठी आहे आणि आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय ते म्हणजेच 23. जबरदस्त बॅटिंग होती दोन्ही फलंदाजांकडून. टॅपिंग क्रिकेट पाहिलं, 1 धाव तर मिळाली. सोन्या गायकवाड स्ट्राईकला गेलाय. जो सोन्या गायकवाड आतापर्यंत एक षटकार आणि चौकारासहित बॅटिंग करतोय आणि क्रीजवर आपला ठाम धरून आहे. समोर फलंदाज आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय किशोर कडू. दोन्ही खेळाडू आपण पाहतोय एक चांगल्या फॉर्म मध्ये असणारे खेळाडू आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज. बॉलर्स नेम या ठिकाणी मसाळा असोसिएशनचे अध्यक्ष आसिफ दौनाक, मसाळा असोसिएशनचे खजिनदार इम्रान कादिरी आणि मसाळ्यातील असोसिएशनचे सदस्य बाबा उर्फ मुस्तकीन धारेकर या तिघांचं या ठिकाणी आगमन झालंय. कमिटीच्या वतीने मी त्यांचं खरोखर स्वागत करतो की आपण लांबून एवढा प्रवास करून आमच्या सामन्यांना भेट दिलीत. धन्यवाद. तर बॉलिंग ट्रॅकवर आपण अनंताला पाहतोय. आतापर्यंत अनंताचं जर विश्लेषण केलं तर आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि पहिला वाईड त्याच्यामध्ये आणि आता मात्र मोठा फटका लॉफ करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँडला बॉल पडतोय. 1 धाव तो सहजरित्या पूर्ण करतोय. एकाच धावामध्ये समाधान मानतोय आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ते म्हणजे 27. आतापर्यंत चांगलं क्रिकेट होतोय. जो ऍव्हरेज मेंटेन करायचंय तो बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पनवेल संघ, पनवेल 50+ संघ सक्षमरित्या आता मात्र सिद्ध करतोय. अनंत ऑन अ बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाजाला पाहतोय सोन्या गायकवाड. चांगला चेंडू मात्र टूवर्ड्स लेग साइडला बॉल पाहतोय. अंपायर दर्शवतो वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 28. आता मात्र अतिरिक्त धाव जवळ येते ना असं मान्सून क्रिकेटमध्ये तो ऍडव्हान्टेज मात्र ऍव्हरेज मेंटेन करण्यासाठी फलंदाज करणाऱ्या संघाला हा फायदा मिळतोय. रसायनी 50+ अण्णा गावडे यांचा संघ आपण पाहतोय. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉफ केलाय. टायमिंग साधलंय. चेंडू ट्रॅव्हल करतोय टुवर्ड्स द बाउंड्री लाईन 6. मात्र जबरदस्त फटका आणि या फटक्याने मात्र ऍव्हरेज चांगलं मेंटेन करतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 34. आता मात्र सोन्या गायकवाड आपला दुसरा षटकार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कनेक्ट करता आला नाही. टायमिंग साधता नाही. एज लागले. 1 धाव मिळाली. एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 35. आता मात्र अनंत थोडस ऍव्हरेज जो चांगला करत होता इकॉनॉमिकल गोलंदाजी होत होती त्याच्यामध्ये एक मोठा फटका आला. त्यानंतर आलेला हा कमबॅक. अनंत मात्र प्रयत्न चांगला करतोय. किशोर समोर फलंदाज आपण पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र मिस टायमिंग आणि जजमेंट चुकलंय. मला थोडं क्रांतीच होत ना. क्रांती उर्वेकरांना पाहिलं. चेंडू खाली पडलाय. कॅच सुटली आणि 1 धाव मिळाली. एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 36. आता मात्र चांगला विकेट मिळण्याचा चान्स होती आणि ती कुठेतरी मिस केली आपण पाहतोय. अनंता समोर फलंदाज सोन्या गायकवाड. सोन्या गायकवाड लॉफ करायचा प्रयत्न. टायमिंग परफेक्ट आहे. बॉल ट्रॅव्हल करतोय सरळ सीमारेषेबाहेर 6 धाव्यांसाठी. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 42. बॅट्समन नेम नाना यांना पाहतोय आपण. आता जागा सांभाळण्यासाठी आले सोन्या गायकवाड यांची. नाना नॉन स्ट्राईकला आहे. समोर फलंदाज आपण पाहतोय किशोरला. जो किशोर आतापर्यंत चांगलं टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. ऍव्हरेज क्रिकेट जो मेंटेन करण्याचा प्रयत्न. कारण बॉल पडल्यानंतर जो स्किट होतोय तो ऍडव्हान्टेज गोलंदाजाला मिळत असताना नंदू गायकवाड, नंदू घरत यांच्या पहिल्याच बॉलला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर पूर्ण
मिस फिल्डिंग, बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय त्या म्हणजे 46. आता मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आला, जिथे 1 धाव होती तिथे 4 धाव मिळाल्या. नंदू घरत एक काळुंद्राचा जबरदस्त व्यक्ती, ज्याच्या माध्यमातून कित्येक वेळा आपण मैदानामध्ये चांगला खेळ पाहिला. काल आपण पाहिलं मॅच विनिंग गेम त्याच्याकडून खेळ पाहिला आणि मोठे फटके सुद्धा पाहायला मिळाले. तोच नंदू दादा ऑन अ बॉलिंग ट्रॅक, बॉल टॅप केला, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? कॉल चांगला आहे, नानाव मात्र कॉल करता डेंजर एंड साठी आणि आता मात्र 2 धाव सुद्धा पूर्ण. मिस थ्रो, बॅकअप नाहीये, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केला आणि 2ला 3 मध्ये कन्वर्ट होतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ते म्हणजे 49 धावसंख्या आपण पाहतो. 49 धावसंख्या धावफलकावर. आता मात्र फिल्डिंग साथ देत नाहीये. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय नंदू घरत, त्या पद्धतीने फिल्डरचा जी साथ हवी आहे ती मिळत नाही, बॅकअप नाहीये आणि 50+ क्रिकेटमध्ये हे नॉर्मली पाहायला मिळेल. चांगला क्रिकेट, चांगलं टॅबिंग क्रिकेट, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल पकडतोय. 1 धावसंख्या मिळाली आणि 1 धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 50. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज होती तेव्हा सोन्या गायकवाड परतला आणि त्याच्यानंतर मात्र डिफेन्सिव्ह मोड मध्ये आला कुठेतरी पनवेल. 40+. दुघरत ऑन अ बॉलिंग ट्रॅक, समोर फलंदाज किशोर टॅप करतोय. 1 धाव तर मिळाली आणि 1 धावाला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 52. आता मात्र क्रांती उलवेकर यांच्याकडून सुटलेली दुसरी कॅच. मात्र कुठेतरी चान्स देतात फलंदाजांना बॅटिंग करण्यासाठी चान्स देण्याचा नक्की त्यांचा मनसुबा असेल, कारण नेहमी हे 50+ एक दुसऱ्यासोबत खेळत असतात आणि तोच मात्र चान्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न. मात्र नंदू घरचं कौतुक केलं पाहिजे, ज्या पद्धतीने गोलंदाजी, पहिल्या बॉलला चौकार आला मिस फिल्डिंगच्या माध्यमातून, त्यानंतर 3 आणि त्यानंतर एकेरी दुहेरी आणि परत 1 धावसंख्या आपण पाहतोय. चांगला मोठा फटका मारायचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 53. आता मात्र 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53 आपण पाहतोय. ज्या पद्धतीने धावसंख्या 13चा रन रेट साधण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी होतोय तो म्हणजे पनवेल 50+ संघ. आणि पनवेल 50+ संघाचा जर विचार केला, त्याच्यामध्ये चांगली फलंदाजी केली. ओपनिंगला आलेला सोन्या गायकवाड, त्याची सोबतीला खेळत असताना किशोर आतापर्यंत खेळतोय ऑन क्रीज. दोघांच्या फलंदाजीने सोन्या गायकवाडचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी केली. त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मोठे फटके मात्र आले नाही. मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षक सुद्धा साथ देतात फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि धावसंख्या धावफलकावर आपण आतापर्यंत पाहतोय ते म्हणजे 53. अजून एक लेजंड आपण पाहतोय, नरेश गायकवाड. आपण पारगाव संघाचा जर विचार केला तर कित्येक लेजंड खेळाडू या संघामध्ये आहेत. त्या संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट कित्येक वर्ष आपण पाहतोय आणि त्याच पारगावच्या मैदानामध्ये हा खेळ चाललाय. कारण पारगाव संघ म्हटला तर एक क्रिकेटला क्रिएट करणारे क्रिकेटर्स आपण या संघातून पाहिले, जे यंगस्टर्स असतील त्याच्या माध्यमातून आपण सिनियर्स पाहिले 40+ मध्ये आणि त्याच्यानंतर 50+ मध्ये. म्हणजे प्रत्येक फॉर्मॅट मध्ये या गावाचं नाव उच्चस्थानी आहे, तो म्हणजे पारगाव संघ आणि त्याचाच मेन कोहिनूर हिरा नरेश गायकवाड ऑन अ बॅटिंग ट्रॅक. चांगला कनेक्शन करण्याचा प्रयत्न, टॅप केला, 1 धाव तर मिळाली आहे. टायमिंग मिळालं नाहीये. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 54. मात्र नाना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, 1च धावामध्ये समाधान मानतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज, नाव आमच्यापर्यंत आलं नाही. बॉलिंग ट्रॅक ऑन बॉलिंग ट्रॅक प्रकाश. चांगला लॉफ करण्याचा प्रयत्न नाना यांच्या माध्यमातून. बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. बऱ्याच काळानंतर आलेला मोठा फटका. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 58. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. गेल्या 5 दिवसांपर्यंत हा क्रिकेट चालू आहे या मैदानामध्ये. 40+ साठी ही स्पर्धा आपण मान्सून धमाका पाहतोय. संजय पाटील बॉस यांच्या माध्यमातून आपण नेतृत्व पाहतोय. बऱ्याच वर्षापासून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर मिळते.
59 आणि आपण पाहिलं तर संजय पाटील बॉस रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून आपण त्यांना पाहतोय कित्येक वर्ष चांगल्या पद्धतीने कार्यभार सांभाळतायत आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा स्पर्धा आतापर्यंत आपण पाहिल्या. चांगला फटका टॅप केलाय आणि एक धाव मिळाली आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 60. आता मात्र प्रकाशचा विचार केला तर मोठे फटके मारू देत नाही. एक चौकार नक्की झाला कारण तो जसा बॉल पुढे मिळाला आणि समोरच्या बॉलला चांगलं टॅप केलं तो म्हणजे आपण पाहतोय नाना यांनी आणि धावसंख्या धावफलकावर तिथे चौकाराने वाढवली होती. मात्र एकच मोठा फटका आतापर्यंत आलाय. धावसंख्या धावफलकावर 60. नरेश गायकवाड आणि बॅटिंग ट्रॅक समोर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र कव्हरच्या दिशेने आपण पाहिला हा षटकार. परफेक्ट टायमिंग परफेक्ट शॉट आणि या 6 धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 66. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न टायमिंग साधता आला नाही. एक धाव तर मिळाली आणि एकाच धावांना समाधान मानतोय आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय ती म्हणजे 67 धावसंख्या. आता मात्र प्रकाश चांगली गोलंदाजी करतोय. त्या पद्धती गोलंदाजी हवी आहे तशीच गोलंदाजी होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न टायमिंग चुकलाय एज लागलीये. एक धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्येला थोडस पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 68. 69 टू विन. 68 धावसंख्या ठोकून काढल्या. 69 धावांची गरज आहे आणि आता मात्र आपण जर विश्लेषण केलं तर 5 ओव्हरमध्ये 69 धावांचा जो टार्गेट सेट केलाय त्यामध्ये कुठेतरी चांगली फलंदाजी आपण सोन्या गायकवाडच्या माध्यमातून पाहिली, किशोरच्या माध्यमातून पाहिली आणि त्यानंतर आपण पाहिलं नाना यांनीही चांगली साथ दिली आणि नरेश गायकवाड यांनी म्हणजे प्रत्येक फलंदाजांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन परफेक्ट दिलं. त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये शशीनी चांगली गोलंदाजी केली, 9 धावसंख्या खर्च केल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं अशोकचं विश्लेषण केलं तर 14 धावसंख्या खर्च केल्या. अनंताने 19. त्याच्यानंतर नंदू घरातने 11 आणि मात्र प्रकाशने 15 धावा खर्च केल्या. अशा पद्धतीने अनालिसिस आपण केलं. गोलंदाजी ही चांगली झाली आणि फलंदाजी 50+ मध्ये आपण जर पाहिलं तर हे लेजंड्स आहेत ज्यांच्या तालमीमध्ये आपण 40+ खेळतात. ते खेळाडू पाहतात आणि त्याचबरोबर यंगस्टर्स ज्यांना पाहून उभे राहिले ज्यांनी या क्रिकेटला टिकून ठेवलं ते 50+ आपण मैदानामध्ये पाहतोय. रसायनी 50+ अण्णा गावडे यांचा संघ आणि पनवेल 50+ सोन्या गायकवाड यांचा संघ आपण पाहतोय. त्याचबरोबर श्याम पाटील चिंचपाडा यांची खूप मोठी मेहनत आपण या मैदानामध्ये पाहतोय. या मॅच साठी शो मॅच साठी त्यांनी वर्णी लावली आणि 50+ला हा चान्स मिळाला आणि ते चान्सचं सोनं करत असताना 50+ संघ दोन्ही चांगलं क्रिकेट पाहतोय. लाईव्हच्या माध्यमातून PTC लाईव्हच्या माध्यमातून ही लाईव्ह तुम्ही पाहताय आणि मला याच्यामध्ये संधी दिली यासाठी तुमचं आयोजकांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर श्याम पाटील चिंचपाडा यांचंही मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मी आमंत्रित करतोय सागर पाटील पारगावचा बुलंद आवाज जो पूर्ण रायगड मध्ये आज गाजतोय त्या सागर पाटीलला मी आमंत्रित करतोय. सागर आपण यायचंय. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रीतम पाटील. तर दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल गौरी स्पोर्ट्स ओलिया संघाचा कर्णधार समर्थ कडू आणि सुजल 11 विंदने संघाचा कर्णधार किरण पाटील त्यासाठी संपर्क करा लवकरात लवकर. सेकंड सेमीफायनल असेल गौरी स्पोर्ट्स ओलिये आणि सुजल 11 विंदने. 50+ स्पर्धेमध्ये धावा पण पाहिल्या सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळाली. तर टार्गेट असेल 5 षटकामध्ये तब्बल 69 धावसंख्येचा. 30 चेंडू 69 धावा. गौरी स्पोर्ट्स ओलिया संघाचा कर्णधार समर्थ कडू आणि सुजल 11 विंदने संघाचा कर्णधार किरण पाटील. आपणास विनंती करतो की आपण टॉस साठी लगेच आमच्या समाज कक्षामध्ये यायचं आहे. तर किरण पाटील आले आहेत. तर समर्थ कडू आपणास माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकर येण्याची कृपा करावी. सेकंड सेमीफायनल
मिडटक स्पोर्ट्स पनवेल संघाने अंतिम फेरी गाठलेली आहे. आता मात्र या दोन संघांमधून कुठला संघ अंतिम फेरी गाठतो पाहायला मिळेल. हा सामना संपल्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात केली जाईल. 69 धावांचं टार्गेट आहे. ते मात्र अण्णाजी गावडे यांच्या संघाला. अस्सी 22 धावा संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि या 80-22 रायगड फोर्टिबस मास्टरची जी स्पर्धा झाली होती मानगडच्या मैदानावर, त्यावेळेला संजय पाटील समर्थ कडूच्या नेतृत्वाने चॅम्पियन झाले होते आणि तिथेच समर्थ कडूला मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली होती. हे आठवण आणि क्षण लक्षात असणं गरजेचं आहे. तर दोन संघांमध्ये टॉस होतो आणि टॉस करतील रायगडचा वंडरबॉय 19 बाईकचा मानकरी आणि दमदार खेळाडू किरण पाटील केपी. टॉस या प्लीज. समर्थकडे आलेला आहे. 80-22 प्रत्येक विकेटसाठी संजय पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल प्रत्येक विकेटसाठी. स्ट्राईकला अशोक आहे. सिब्बाईचा पहिला चेंडू आणि इथे मात्र रत्नदीप पाटील जरा घसरले. संघाची धावसंख्या 2 धावा धापलकावर. सर्व 50+ खेळाडूंना मात्र खेळण्यासाठी वाढवतो. इथे मात्र गौरी स्पोर्ट्स विजय संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले. किरण पाटील तुमच्या वाट्याला आले फलंदाजी. चेंडू 80-22 प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पुन्हा जोरदार प्रहार चेंडू झाले. तर मात्र 55 षटकार षटकार 6 धावा आणि 6 धावांना संघाची धावसंख्या पुढे सरकतो. धापका लागला तर मात्र 69 टार्गेट असताना 9 धावा. दाखल करावं लागलं. पहिले षटक प्रगतीपटावर 80-22. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कळ पॉईंट शेताकडे चेंडू भिकाय दिलाय आणि इथे मात्र श्याम पाटीलची घसरगुंडी आणि ही क्लिप व्हायरल होणार नक्कीच. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आहे. एक मजा घेताना जरा सांभाळून. यष्टीरक्षक सज्जन नवाले आपण पाहतोय आणि पंचाचा खर्च इशारा अवंत दर्शकांवर संघाची धावसंख्या धक्का लागतोय 12 धावा. पुढचा चेंडू मात्र जबरदस्त डिलिव्हरी अशी भाईची. निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॉईंट शेताकडे चेंडू गेला. श्याम पाटील चेंडूच्या मागे धावत आहेत. किशोर कोडी चेंडू बघत करतात. सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. संघाची धावसंख्या धक्का लागतो ती मात्र 14 धावा. 69 धावांचं भुल्लं मोठं आव्हान. त्याच्यामध्ये सोना गायकवाडचा वैयक्तिक 30 धावा, नरेश गायकवाडची चांगली फलंदाजी, किशोर कडूची चांगली साथ आणि नाना यांना कोण विसरणार. तर वैयक्तिक पहिला आणि सांगित दिसषटक हाताळण्यासाठी गोलंदाज मान्सून ब्लास्टचे अध्यक्ष रत्नदीप पाटील.
बघूया रत्नागिरी पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करतात या पारगावच्या होम ग्राउंडवर. बॅट द बॉलर सुरेख चेंडू खेळून काढलाय. रत्नादीप पाटील यांना सुवर्ण संधी आहे. रत्नादीप पाटील यांनी जर लगातार 2 विकेट घेतले तर रत्नादीप पाटील यांचे मिळून आकाश तारेकर यांच्याकडनं आकाश स्पोर्ट्सची पावसाळी ब्रँडेड बॅट दिली होईल. सुवर्ण संधी आहे. पाहूया रत्नादीप पाटील यांना सुवर्ण संधी. आपल्यातून खेळ पाहायला मिळतोय. सर्व सामन्याचा मजा घेण्यासाठी आलेले सर्व खेळाडूंचा मी सहर्ष स्वागत करतोय मान्सून ब्लास्ट या क्रिकेट स्पर्धेमध्ये. बॅटिंग बॉलर नानांकडे चेंडू ते आले. नानांच्या हाताला स्पर्श करून चेंडू गेला. मात्र 4 धावेसाठी चौकार. संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावफलकार धावायला लागला मात्र आतापर्यंत 19. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता मात्र चेंडू गेलाय. 7 धावांसाठी षटकार आणि संघाची धावसंख्या रप्ता लागतो मात्र 25. 69चा टार्गेट आहे. अण्णा गावडे यांचा संघ पनवेल 40+ मास्टर संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना आणि इथे मात्र चांगलीशी संकल्पना प्रत्येक 40+ टीम मध्ये एक 50+ खेळाडू. पुन्हा एकदा असं वाटत नाही 50 आणि नरेश गायकवाड झेल खाली. झेल जमिनीला दान झालाय. जीवनदान मिळालंय. जसे क्रांतीजी उलवेकरने 2 झेल सोडले होते. हौशीचा खेळ आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. पुन्हा एकदा आला हा चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. रसायनी 40+ मास्टर 30 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर लागल्यात. सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळते. दरम्यान षटकात पुढचा चेंडू. रत्नादीप पाटील यांचा चेंडू मिड विकेट क्षेत्राकडे गेला. शिवण्या गायकवाड चेंडूची पकड करतोय. सुंदर अशी कामगिरी. दरम्यान 2 षटक कंप्लीट झालेत. पहिल्या षटकामध्ये आला होता 14 धावा. दुसऱ्या षटकामध्ये दिल्यात 17 धावा. 18 चेंडू 38 समीकरण. चेंडू 38 समीकरण. गोलंदाज सज्जन नवाले विंधने. शो मॅच पण महत्वाची आहे. तर पाहूया सज्जन नवाले. पुढचा चेंडू आणि हा खराब चेंडू. अवंत धावसंख्ये भर येणारा चेंडू 18 आणि 37 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 37 धावा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. येथे मात्र चेंडू जातो सीमा पार. आला हा षटकार. या 7 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावफलकार धावा लागला तर मात्र 38. 38 धावा धावफलकावर लागल्यात. 69 धावांचं टार्गेट आहे. 17 चेंडू 31 समीकरण. 17 चेंडू 31 धावांचं समीकरण आहे. सज्जन नवाले यांचा पुढचा चेंडू परतो आहे.
ऑप्शनच्या रेंज मध्ये जाणारा चेंडू अतिशय सुरेख चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र 16 चेंडू 31 समीकरण. पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू सीमा पाराला षटकार आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकले. स्कोअर गार्डवर स्कोअर झाला. आतापर्यंत पाहायला गेले तर 69चा टार्गेट असताना स्कोअर झाला होता मात्र 44. 15 चेंडू 25 समीकरण. 15 चेंडू 25 धावांची गरज. सुंदर चेंडू. 14 चेंडू 25 समीकरण. 14 चेंडू 25 धावा. चेंडू थर्ड डिझाईन मध्ये परशुराम कोहली. सुंदर क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या 45. तेरा चेंडू 24 समीकरण. सुंदर गोलंदाजी आणि आता मात्र षटक. पाण्याची पूर्तता करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडू 24 समीकरण. 12 चेंडू 24 धावा. दिनेश उलवेकर. 12 चेंडू 24 समीकरण. दिनेश उलवेकर उलवेचा गोलंदाज. पुन्हा एकदा श्याम पाटीलची कसरत. बघा ते नरेश गायकवाडचं चपलाईचं क्रिकेट पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे चेंडू 11 चेंडू 22 धावा. 11 चेंडू 22 समीकरण. 1 शॉट. भीमर साठी पुन्हा एकदा आरंभ कार्पेट चेंडू खेळून काढला. रत्नादेव पाटील चेंडूच्या मागे धावत आहेत. दुसरीसाठी प्रयत्न परंतु 2 धावा देखील पूर्ण. आता मात्र 69 धाव्याचा टार्गेट असताना येणारे चेंडू असतील 10 चेंडू 20 धावा. 10 चेंडू 20 समीकरण. सामना जबरदस्त पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खराब चेंडू. 10 चेंडू 19 धावांची गरज. दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी. शोमॅच आपण पाहतो 50+ची. पुन्हा एकदा चेंडू जातोय परशुराम कोहली यांच्याकडे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय परशुराम कोहली यांचा. आता मात्र येणारे चेंडू 9 आणि 18 धावांची गरज. 9 चेंडू 18 धावा. सुंदर चेंडू.
आठ चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार सेफ शॉट पाहायला मिळाला. नाना चेंडूच्या मागे धावतात. सुंदर क्षेत्ररक्षण. 69चं टार्गेट असताना आतापर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात आणि धावफलका धावा लागतात त्या मात्र 6 चेंडू 15 धावा. 6 चेंडू 15 धावांची गरज. सहा चेंडू 15 धावांची गरज. आणि गोलंदाज श्याम पाटील. सहा चेंडू 15चं समीकरण. सहा चेंडू 15 धावांची गरज. गोलंदाज श्याम पाटील. चला बघूया. 6 चेंडू 15 धावांची गरज. सुंदर सामना पाहायला मिळतोय. क्रांती उलवेकर आलेत नवीन फलंदाज. श्याम पाटीलचा चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे धावत आहेत. इथे बघा काय चपलाई आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावा. 5 चेंडू 14 धावांची गरज. सुंदर सामना पाहायला मिळाला. श्याम पाटील गोलंदाज आहेत. शेवटचे षटक आलेत घेऊन आलेत. स्ट्राईकला कांती उलवेकर. षटकातील पुढचा चेंडू. श्याम पाटीलचा चेंडूवर लागली मेहर. ती मात्र 6 धावसंख्येची. 8 धावसंख्येची गरज. बघूया शो मॅच मध्ये कुठला संघ विजयी संपादन करतोय. श्याम पाटीलचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्वतः गोलंदाजाच्या मागे. सुरेख अशी कामगिरी. 7 धावसंख्येची गरज. पाहूया पुढचा चेंडू. अण्णा गावडे आलेत. पाहूया रिव्हर्स शॉट खेळतात का पाहूया. अण्णाजी गावडे. पुढचा चेंडू.
दोन चेंडू 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावांची गरज. श्याम पाटील काय करणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये पाहूया. 2 चेंडू 6 धावांची गरज. 69 धावांचं टार्गेट असताना 2 चेंडू 6 धावांची गरज. बघूया समर क्रांतीजी उलवेकर, गोलंदाज श्याम पाटील. 2 चेंडू 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावा. 6 धावा 2 चेंडू. गुड कॅच लाचन गावात. आता मात्र शेवटचा चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. क्रांतीजी उलवेकर बाद झालेत. लालचंदने सुंदर झेल घेतला. नंदकुमार घरात आलुंद्रे आलेले आहेत. एक चेंडू 6 धावांची गरज. श्याम पाटीलने केलेली सुंदरशी गोलंदाजी आणि लाचनने घेतलेला उत्कृष्ट झेल. शेवटचा एक चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. काय होणार पाहायला मिळेल. नंदकुमार घरत कालुंद्रे एका संघामध्ये 2 भाऊ. नंदकुमार घरत, संजय घरत, कालुंद्रे पाहायला मिळाले. एका संघामध्ये 2 भाऊ. दिनेश उलवेकर, क्रांती उलवेकर. एका संघामध्ये 2 भाऊ. सोन्या गायकवाड, नरेश गायकवाड. एक चेंडू 6 धावा. 6 धावा 1 चेंडू. समोर फलंदाज नंदू घरात. शेवटचा एक चेंडू 6 धावसंख्येची गरज. काय होणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. रायगड 40+ की पनवेल 50+ पाहायला मिळेल. अण्णा गावडे की बॉस की अण्णा गावडे. एक चेंडू श्याम की अण्णा गावडे की श्याम पाहायला मिळेल. एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा. पाहूया एक चेंडू 6 धावा. समोर फलंदाज नंदू. बघा पाहूया एक चेंडू 6 धावांची गरज. आणि इथे मात्र कॅच आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी देतोय. एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा. श्याम पाटील. आणि तब्बल संजय दादांकडनं 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. श्याम पाटील वाह बघा एका रात्रीमध्ये हिरो. या श्याम पाटील उत्कृष्ट गोलंदाजी केली आपण. आणि इथे मात्र शो मॅच मध्ये पनवेल 50+ संघ विन झालेला हार्दिक अभिनंदन.